साहेब, मी ऐकलंय की तुम्ही आमच्या जातीतल्या लोकांना सुधारतायत. सुधारत नाही, फक्त एक मार्ग दाखवतो. चालायला तर त्या व्यक्तीलाच लागतं. माझी एक समस्या आहे, जर तुमच्याकडे उपाय असेल तर सांगा. भीम नावाचा एक मुलगा आहे, माझ्या सवतीचा मुलगा आहे, ज्याच्यामुळं मी आणि माझे पती हळूहळू लांब झालो आहोत. खोटं, एकदम खोटं. धामणे साहेब. सुभेदार रामजी सकपाळ, कसे आहात तुम्ही? मी बरा आहे. माहीत आहे, मी इथे कोणालाच काही सांगितलेलं नाही. जर मी यांना सांगितलं असतं की मी भीमरावला भेटून त्याच्या समस्येवर उपाय शोधायला आलोय, तर कदाचित माझा उद्देश पूर्ण झाला नसता. यासाठी तुम्हीही काही सांगू नका. हो, बसा ना. आणि हो जिजाबाई, ज्या भीमची तू तक्रार करत होतीस ना, त्यानेच मला इथे पाठवलेलं आहे, कारण मी तुला काहीतरी खायला देऊ, प्यायला देऊ शकेन. कोणाशी इतका पण द्वेष करणं चांगलं नाही ग. रामजी, बसा ना. हो. साहेब, हे घ्या चहा. नाही, पहिलं सर्वांना चहा द्या, नंतर मला द्या. हो, ठीक आहे ठीक आहे, लगेच देते सर्वांना. चल चल देऊया. हे घ्या चहा घ्या. चहासाठी खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं तुम्हा सर्वांसोबत चहा पिऊन. आता तुम्ही सगळे लोक सूर्यास्तानंतर संध्याकाळी स्टेशनला जाणाऱ्या रस्त्यावर भेटा. आपण सगळे मिळून तिथून एकत्र जाऊ. आम्ही सगळे नक्कीच तिथे येऊ. पण हे नाही लक्षात आलं की आज रात्रीला तर सगळे सभेमध्ये भेटणारच आहोत, पण आता तुम्ही इथं. घर आहे माझं आणि तुम्ही सर्वजण आपलेच आहात. जेव्हा मन करेल तेव्हा येऊ शकता. तुम्हा सर्वांना काही हरकत आहे का? येतो मी. नमस्कार सुभेदारजी. हे इथे येऊन भीमची कसली मदत करत आहेत, पण मलाही गप्प बसायला सांगितलं. मला काही समजतच नाहीये. साहेब, ते धामणे साहेब आमच्या चाळीत आले होते आणि आमच्या सोबत बसले आणि चाय बी प्याले. अच्छा, चहा सुद्धा घेतला. अरे अरे आणि काय केलं? चप, तुझं चहा पाण्याचं ऐकायला बसलो आम्ही इथे. काय ठरलं आहे ते सांग. हा, तर ठरलंय हे आहे की सूर्यास्तानंतर आम्ही सगळे स्टेशनला जाणार रस्त्यावर चौक आहे, तिथं आम्ही सगळे भेटणार आणि ते आम्हा सगळ्यांना सभेला घेऊन जाणार. नाही 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 डेव्हिड सर, तुम्ही अजिबात घाबरू नका. कोणी जाणार नाही चाळीमधून, समजले? साहेब, काय वाटतंय तुम्हाला? भीमाच्या चाळीतली काही लोक डेव्हिडला सुद्धा मिळालेली असतील आणि त्यांनी जाऊन जर डेव्हिडला सांगितलं की आपण त्यांना सूर्यास्तानंतर चौकामध्ये भेटायला बोलवलं आहे, तर डेव्हिड त्यांना थांबवणार नाही? नाही थांबवणार. डेव्हिड हा विचार करेल की 4-6 लोक काय करणार. डेव्हिड इंग्रजी राजवटीची चाकरी करतो. त्याला आपली सत्ता, पद आणि ताकदीचा अहंकार असेल. 5-6 जण जरी गेले तर काय होईल? तेच तर मी ऐकले की धामणे साहेब आमच्या जातीबद्दल खूप चांगलं चांगलं बोलतात.
आणि लोक म्हणतात की ते आमच्या जातीच्या लोकांना जगायला शिकवतात. काय माहित ते पैसे कमवायला पण शिकवतील. भीमाचे सारे समर्थक तर धरण धरून बसलेत. आनंद आणि लक्ष्मीला सोडून देऊन सगळे तर त्याच्या विरोधातच आहेत आणि सर्व सभेला जाण्यासाठी तयार होऊन बसलेत. हो हो जा. जी मालक, नमस्कार नमस्कार. सर हे दामने मिळून या सगळ्यांसोबत काहीतरी मोठा प्लॅन करतोय. काहीतरी नक्की शिजतंय सर. नरोत्तम 4-6 जण उपोषणाला आणखी बसले तर काय होईल? काही नाही. टेन्शन घेऊ नको. त्यांना काय करायचे ते करू दे. माझा मॅनेजर मोठ्या अधिकाऱ्यांशी माझी मीटिंग ठरवायला गेला आहे. एकदा त्याला येऊ तर दे, मग बघू. सगळं चांगलं होईल तर तुम्ही बघाच. तुम्ही तुमचा मॅनेजर आनंदाचीच बातमी आणणार. आणि ते सर तुम्ही म्हणाला होतात 200-250 लोकांची फौज घेऊन त्या भीमराव सोबत जे लोक उपोषणाला बसले आहेत त्यांना ठिकाणी लावणार. त्याचं काय होणार सर? होणार, ते सुद्धा होणार. आणि या प्लॅनला मी माझ्या समोर पूर्ण करेन. प्रसाद, काही काळ्या पट्ट्यांचा बंदोबस्त कर. काळ्या पट्ट्या? काळ्या पट्ट्यांचं काय करणार साहेब? गरज आहे गरज. हो साहेब. घ्या, आलो बघा आम्ही. तुम्ही लोक या पट्ट्या आपल्या डोळ्यांवर बांधून घ्या. घाबरू नका, बांधून घ्या. सर, भीमराव, ऐकलं आहे तू खूप प्रयत्न केलायस पण काही फायदा झाला नाही. ठीक आहे, पण मला असं वाटत नाही की फौज इथे येऊन उद्ध्वस्त करावे. तुझ्याकडे शेवटची संधी आहे पळून जायची. टेबल घेऊन या. I have a surprise for you. रेत. ही रेत जोपर्यंत पूर्णपणे खाली जात नाही तोपर्यंत तुझ्याकडे संधी आहे पळून जायची. दरवाजा उघडा. घेऊन जा हिला आणि पुन्हा आपलं तोंड दाखवू नका, नाहीतर तुम्हाला काहीच अंदाजा नाही आमची काय तयारी आहे तुम्हाला इथून खाली करायची. झाली सगळी तयारी. काय करायचंय आता तुम्ही लोक एकमेकांचे हात पकडा
आणि माझ्यासोबत चला आणि पूर्ण रस्त्यावरून तुम्ही म्हणत चालाल की आम्ही आमची जात व सत्याची साथ देणार. त्यांना काय होईल? पहिलं चला तर मग सांगतो. आम्ही आमची जात आणि सत्याची साथ नेहमी देणार. आम्ही आमची जात व सत्याची बाजू नेहमी घेऊ. आम्ही आमची जात आणि सत्याची साथ नेहमी देणार. आम्ही आमची जात व सत्याची बाजू नेहमी घेऊ. आम्ही आमची जात आणि सत्याची साथ नेहमी देणार. आम्ही आमची जात व सत्याची बाजू नेहमी घेऊ. आम्ही आमची जात आणि सत्याची साथ नेहमी देऊ. सत्याची साथ नेहमी देणार. आम्ही आमची जात व सत्याची बाजू नेहमी घेणार. लक्ष्मी, आनंद, थोडं बोलायचं आहे. बोला ना आत्या. तुम्हा दोघांना भीम आणि रमाचे खूप जवळचे समजतो आम्ही सर्वजण. माझं तर वय झालं आहे, पाय पण काम नाही करत. यासाठी नाही गेले, नाही भीमच्या उपोषणाला आणि नाही ते हितेश आणि जनार्दन सोबत. पण तुम्ही दोघं का नाही गेलात? ते आत्या फक्त काम शोधून शोधून दमलीये, म्हणून आराम करावा असं वाटतोय. काही झालं आहे का? याआधी काम शोधायला जात होतात, असे तर थकत नव्हता. रामजी भाऊ आले होते इथे दिवसा, आनंदला काही विचारत होते. आनंदनेही काही उत्तर नाही दिलं. आनंद, तसं तर तुम्ही आमच्या सोबत आता राहत नाही, आणि तरीही तू स्पष्टपणे सांगितलेलं होतंस जे लोक सोबत नाही राहत त्यांचे लढाईचे मैदानं वेगवेगळी असतात. पण तरीही इथे स्टेशनमध्ये मी आणि भीम तुझी आणि लक्ष्मीची वाट पाहत राहिलो, पण तुम्ही आला नाहीत. बाबा माफ करा, पण माझा आणि लक्ष्मीचा हाच निर्णय आहे. काही अडचण आहे, काही नाराजगी असेल तर मला सांगा, मी जाऊन सर्वांशी बोलते. तुम्हा दोघांना अशा प्रकारे रमा आणि भीमपासून वेगळे पाहताना खूपच विचित्र वाटतं. दुःख होतं माझ्या मुलांनो, आणि मी हे पूर्ण विश्वासाने सांगू शकते की भीम आणि रमाला पण तुम्हा दोघांविना खूप कमजोर वाटत असेल. हे बघा डल्ली अम्मा, मला आणि लक्ष्मीला आमच्या हिशोबाने जगायचंय. भीम रमा त्यांच्या हिशोबाने जगतायत, आणि तुम्ही मला काही जरी समजवलं तरी मला त्याचा काही फरक पडणार नाही. डलिया आत्या, यासाठी तुम्ही आम्हाला वाईट बोला, नाहीतर वाईट समजा. आम्हाला सगळं मान्य आहे, पण आता भीमभाऊ आणि रमासोबत एका रस्त्यावर अजून नाही चालू शकत. लक्ष्मी, थोड्याच वेळात वाळू संपून जाईल आणि तुम्हा सर्वांचा खेळ संपला. सर, तसं तर भीमराव बद्दल खूप ऐकलं होतं आम्ही. खूप हुशार आहे, समजदार आहे, प्रत्येक लढाई जिंकतो. पण एवढा मोठा मूर्ख आहे हे नव्हतं माहित मला. थोड्याच वेळात फौज इथे येईल आणि या सगळ्यांचं नामोनिशान मिटून जाईल. आणि हा गपचूप उभा आहे. आणि सर, आम्ही याच्या जागी असतो ना तर पायात पडून राहिलो असतो, माफी मागितली असती. पण सर, याच्यामुळे याचा म्हातारा बाप, आत्या, बायको, मुलगा सर्वजण धोक्यात आहेत. तुम्ही दोघं चौकीत जा आणि निश्चिंत राहा. आज ते 10,000ची फौज जरी घेऊन आलेत तरी तुमचं काही बिघडवू शकत नाही. काही बोलशील का भीमराव? की बॅरिस्टर होण्याची स्वप्न बघणारा भीमराव आमच्या या 2 हवालदारांच्या चेष्टेचं उत्तर देऊ शकत नाहीये. फौजदार साहेब, तुम्ही कधी कोणावर विश्वास ठेवलाय?
मी केलाय. जोपर्यंत विश्वास होता तोपर्यंत वाटायचं पूर्ण जग आपलंय आणि विजय आपला आहे. असाच विश्वास मी सुद्धा कोणावर तरी ठेवलाय. आणि डेव्हिड सर, ते तुमच्यासारखे नाहीत की माझा विश्वास तोडतील. एकदम गप. इंग्रजी फिलॉसॉफी मध्ये एक म्हण आहे, काम बिफोर द स्टॉर्म, वादळापूर्वीची शांतता. या शांततेला ऐक, लक्ष देऊन ऐक भीमराव. आम्ही आमची जात व सत्याची बाजू नेहमी घेऊ. आम्ही आमची जात आणि सत्याची बाजू नेहमी घेऊ. आम्ही आमची जात व सत्याची बाजू नेहमी घेऊ. आम्ही आमची जात आणि सत्याची बाजू नेहमी घेऊ. आम्ही आमची जात व सत्याची बाजू नेहमी घेऊ. आम्ही आमची जात आणि सत्याची बाजू नेहमी घेऊ. आम्ही आमची जात व सत्याची बाजू नेहमी घेऊ. आम्ही आमची जात आणि सत्याची बाजू नेहमी घेऊ. आम्ही आमची जात व सत्याची बाजू नेहमी घेऊ. आम्ही आमची जात आणि सत्याची बाजू नेहमी घेऊ. आम्ही आमची जात व सत्याची बाजू नेहमी घेऊ. थांबा, तुम्ही सगळे इथेच थांबा. आता बोला. आम्ही सगळे आमची जात आणि सत्याची बाजू नेहमीच घेऊ. आम्ही आमची जात आणि सत्याची बाजू नेहमीच आम्ही सगळे आमची जात आणि सत्याची बाजू नेहमीच घेऊ. आम्ही आमची जात आणि सत्याची बाजू नेहमीच घेऊ. आम्ही सगळे आमची जात आणि सत्याची बाजू नेहमीच घेऊ. आम्ही आमची जात आणि सत्याची बाजू नेहमीच घेऊ. बंद करा हे सगळं. तुम्ही सर्वजण आपल्या डोळ्यांवरील पट्ट्या काढा. हितेश भाऊ, अरे हे कुठं आलो आपण? धामणे साहेब, हे तुम्ही आम्हाला कुठं घेऊन आलात? हेच तर म्हणत होतात ना की आम्ही आमची जात व सत्याची साथ नेहमी देणार. मग आपली जातही इथेच आहे आणि सत्यही इथेच आहे. उघड्या डोळ्यांनी तुम्ही इथे आला नसतात. यासाठी डोळ्यांवर पट्टी बांधावी लागली. जर 8-10 लोकांना घेऊन आला तर काय फरक पडतो? जेव्हा 100-200ची फौजेची आल्यावर तुम्हा त्या लोकांना संपवेल तेव्हा समजेल. मग तेव्हा तुमचंही नुकसान होईल. यू मे म्हणजे काय? या लोकांना इथे आणण्याचा फक्त हेतू हाच नव्हता की हे समजतील की यांना इथे असायला हवं. आपल्या जातीची आरती आणि आपल्या जातीच्या भीमला साथ दिली पाहिजे. जोखू, अरे धामणे साहेबांनी तर आपल्याला फसवलं. अरे हितेश भाऊ, थोडा शांत राहा ना. जे होत आहे ते होऊ द्या. म्हणूनच यांना इथे आणण्याचा उद्देश हा होता की जर तुम्ही तुमच्या फौजेला बोलावून या सर्वांना मारून टाकण्याचा प्रयत्न कराल, मग उत्तर काय द्याल तुमच्या वरच्या अधिकाऱ्यांना? एकाच चाळीतल्या एवढ्या सगळ्या लोकांना एकदम कसं मारलं? सगळेच्या सगळे देशद्रोही होते हे सिद्ध पण करू शकणार नाही तुम्ही. आणि फौजदार साहेब, हे सर्वजण माझ्यासोबत आहेत आणि सर्वजण मिळून म्हणतायत की आरती निर्दोष आहे. आणि जर तुमच्याजवळ काही पुरावा असेल आरतीच्या विरोधात तर द्या, दाखवा आम्हाला. नाहीतर आम्ही सर्वजण मिळून जबाब देणार तुमच्या विरोधात की तुम्ही आरतीला इथे बंदी बनवून ठेवलेलं आहे या डेव्हिडच्या सांगण्यावरून. धामणे सोडणार नाही. तुम्ही तुमच्या माणसाला पाठवलं तर आहे मोठ्या अधिकाऱ्यांशी बोलायला,
पण कदाचित मीटिंग झाली नाही. सांगा, ही गोष्ट मला कशी काय माहीत? यावरूनही तुम्ही अंदाज लावू शकता की माझी पोहोच कुठपर्यंत आहे. कुठेही पर्यंत पोहोचू दे. काय करणार? आता काहीच वेळात आमच्या जातीची सभा आहे. कमीत कमी 5,000 लोक येतील आणि एका इशाऱ्यावर ते इथे येऊन उपोषण करतील या लोकांसोबत. तेव्हा तुम्हाला 200-250 लोकांची फौज काहीच करू शकणार नाही आणि सकाळपर्यंत पूर्ण मुंबईला माहीत पडेल. मग काय करणार तुम्ही लोक?